मालेगावला वाशिम रोड आहे, हे गावातून बायपासच्या बाजूला गेलेला मेन आहे रोड. इथं बरेच 100-150 लोक पडलेले आहेत. इथं काही सरकारची सुविधा नाही आणि पुन्हा गड्डे पण बायपासपर्यंत पूर्ण गड्डे आहेत, टोंगलं एवढाले गड्डे आहेत. लोक पडतात मरतात. यायला रोडवाल्याला काही काळजी नाही, याची काळजी घेतली पाहिजे सरकार. मेडशी मालेगाव मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, या रस्त्याच्या दुर्दशेला जबाबदार कोण? नागरिकांचा संतप्त सवाल. मेडशीवरून मालेगावकडे जाणाऱ्या या मुख्य मार्गावरील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांनी विदीर्ण झाला असून या जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दररोज याच मार्गावरून ये जा करणारे वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या, तसेच या समस्येबाबत वारंवार बातम्याही प्रसिद्ध झाल्या. मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. आता नागरिकांचा वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला थेट प्रश्न विचारला. या रस्त्याच्या दुर्दशेला जबाबदार कोण? वारंवार तक्रारी, मागण्या आणि बातम्या होऊनही रस्ता दुरुस्त होत नसेल तर या निष्काळजीपणाची जबाबदारी कोण घेणार, असा उपस्थित सवाल झाला. एखादा मोठा अपघात झाला, एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असणार? सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित अधिकारी की स्थानिक लोकप्रतिनिधी? नागरिकांचा संतप्त सवाल आहे की रस्ता दुरुस्त होण्याआधी एखादा बळी जाणे आवश्यक आहे का? ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. मोबाईल आयकॉनला प्रेस करा.